एका मुलाखतीत नागराज मंजुळे यांनी आपल्या आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगाचा उलगडा केला आहे. नागराज मंजुळे यांच्या काकांना मूल नसल्याने त्यांचं बालपण आणि 7वी पर्यंतचं शिक्षण काकांनी केलं होतं. पण मुलगा खूप मस्तीखोर आहे आणि तो हाताबाहेर जाऊ नये म्हणून वडिलांनी त्याला घरी आणलं. या एवढ्या लहान वयातच नागराज मंजुळे गावातल्या अन्नधान्याची चोरी करायचे आणि ते दुकानात नेऊन विकायचे. मिळालेल्या पैशातून ते पार्टी करायचे. मग चित्रपट पाहायला जाणं, शाळा बुडवणं, उधारी करणं, 4थी इयत्तेत असतानाच दारू पिणं, गांजा, सिगारेट ओढणं या सर्व गोष्टी इतका वाढल्या की उधारी देणाऱ्यानेच एक दिवस वडिलांकडे पैसे मागितले. तेव्हा त्यांच्या वडिलांना यावर अजिबातच विश्वास बसला नव्हता. त्यानंतर मात्र त्यांच्या वडिलांनी त्यांना जेऊरमध्ये आपल्या सोबत राहायला आणलं. त्यानंतर बाकीच्या मुलांकडे पाहून त्यांनी सगळ्या वाईट सवयी बंद केल्या. अशा वाईट सवयी बंद होण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण होतं, ते म्हणजे मुली. एखादी मुलगी आपल्याकडे पाहते आणि तिला आपण दारू पितो हे समजलं तर आपली बदनामी होईल या भीतीने त्यांनी व्यसन सोडून दिलं. लहान असताना आपण कोणी दलित आहोत याची जाणीव नव्हती, पण जसे जसं कळायला लागलं तसं तसं लोकांकडून अनुभव मिळत गेले, असं नागराज मंजुळे म्हणतात. याबद्दल त्यांनी एक किस्सा देखील सांगितला आहे. ते जेव्हा हापस्यावर पाणी भरायला जायचे तेव्हा काही लोक त्यांना हापस्याला हात लावू देत नव्हते. एकदा शाळेच्या जवळच्या ट्रॅकवर एक डुक्कर मरून पडलं होतं. तेव्हा एका रेल्वे खात्यात काम करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगितलं की ते मेलेलं डुक्कर उचलून टाका. त्यांना त्या गोष्टीचा प्रचंड राग आला. त्यांना वाटलं की नेहमी आम्हीच का, आम्हाला कशाला काढायला सांगता अशा गोष्टी. तेव्हा स्वतःच त्यांना कसं काढायचं ते बघा असं म्हणत त्या व्यक्तीला राग आला आणि तो निघून गेला. तेव्हा त्यांच्या आईनेच त्यांना यात लक्ष घालू नये म्हणून सांगितलं. असाच एक दुसरा प्रसंग त्यांच्या भावासोबत घडला. त्यांचा भाऊ चांगलं शिक्षण घेत होता. तो शाळेत हुशार देखील होता. पण पाण्याच्या जवळ एका खड्ड्यात डुकराचं पिल्लू पडलं म्हणून त्याला ते काढायला सांगितलं आणि त्यांना त्या गोष्टीचा देखील प्रचंड राग आला की तू हे का काढलंस म्हणून ते त्याला चक्क ओरडले होते. त्यांना माहिती होतं की ते प्राण्यांवर दया दाखवली पाहिजे, पण नेहमी तेच का? त्या 100 जणांपैकी एकालाही का वाटलं नाही की ते डुकराचं पिल्लू आपण काढावं? नेहमी आपणच का, हा जातींमधला भेदभाव त्यांना खटकत होता. अशा गोष्टी आज देखील कुठे ना कुठे घडत असतील, पण आता समाज बदलू लागला आहे. जातीपातींच्या गप्पा न मारता एक माणूस म्हणून बघू लागला आहे. नागराज मंजुळे यांचा फॅन्ड्री चित्रपट हा त्यांच्याच अनुभवातून बनवला होता. फॅन्ड्री चित्रपटाचे लंडनमध्ये स्क्रीनिंग पार पडलं होतं तेव्हा तिथल्या एका महिलेने त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही खूप जुन्या गोष्टी दाखवत आहात. आत्ताच्या जमान्यात असं काही नसतं. 60-70च्या दशकातील कहाणी तुम्ही इथे दाखवता. यावर नागराज मंजुळे यांनी म्हटलं होतं की जोपर्यंत तुम्ही अशा परिस्थितीतून जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला याची समस्या जाणवणार नाही. आणि ही भोगलेली समस्या सगळ्या समाजाला समजलीच पाहिजे हे त्यांना चित्रपटाच्या माध्यमातून दाखवून द्यायचं असतं. तेव्हा दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते नागराज मंजुळे तुम्हाला आवडतात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. त्यासोबतच आतापर्यंतचा त्यांचा कोणता चित्रपट तुम्हाला आवडला हे देखील आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा. आणि अशाच माहितीसाठी इंटरेस्टिंग हॉबी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.